सरिता भाजी वाय जास्तच करूची लागत गो. होय, काय कमी पडूचा नाही. आणि आपल्या घरात कधी काही कमी पडला काय? तसं नाही गो. आज पाटणकरांकडे डबो देऊचो हा ना. त्यांच्याकडे आता काय करण्यासारखं नाही ना. आई, माका कळता पाटणकरांच्या घराकडे काय करण्यासारखं नाही. आपण तरी काय करणार? झाला तर झाला ना. वय गो बाय वय. ता काय आपण रोखू शकलो नाही. आई, याक बोलू? बोल. आपण तरी कधीपर्यंत करणार? 4 दिवस करू, आठवडाभर करू, महिनाभर डबो देऊ, पण पुढचा काय? पुढे काय म्हणजे जेवढा जमात ना तेवढा करायचा. म्हणान काय कायमचा पोसायचा की काय त्यांका? सरिता गो काय बोलतोस या? खरातच बोलते. आज जेवणाचा बघतो, पुढचा काय? पुढचा पुढे बघू. माई इलस काय करूचा काय? अगो बाहेरच्या फडताळातलो तो मोठोसो जेवणाचा डबो हा ना, तो घेऊन ये. सकाळी सकाळी जेवणाचा डबो घेत्या. अगो पाटणकरांकडे जेवणाचा डबो देऊचो असा ना. अगो घरचे त्यांच्या उपयोगी नाही पडलो तर फायदो काय गो? होय तर तुमचा पट्टा माका. हा तुका पटू काय? तुझ्या घरात काय जायत नाही? अगो घरात एवढा हा ना, जेवढा जाय तेवढा परत येत. तू नको माका शिकव, माका कळता. गो काय चुकीचा बोलता आता? अगो या पुण्याचा काम असा जेवढा वयत ना तेवढा पदरात पाडून घ्यायचा. बाकीचा काय हा ना हा देव देव. आहे माझा एक अक्षित. पुढचा पुढे बघू. त्या दोघींचा हेसर कोण नाही हा. आपल्याकडेच त्यांचा येणा जाणा हा. तर आपल्यात जमेल ना तेवढा करायचा. कायमच करत राहणार आज? सांगितलंय ना, पुढचा पुढे बघू. शोभा जा डबो घेऊन ये जा. होय आणते. काय झालं आता? माका ना आईंच्या चांगुलपणाचा कधी कधी लय राग येता. काय? अहो नाही तर काय, यो चांगले वागत राहतील आणि लोकांना फसवत राहतील. सरिता काय झालं सांगशील? हो आता माका सांगा, ते पाटणकरांकडे जेवणाचे डबे द्यायची काय गरज होती? खूप असं कसं म्हणतोस? त्यांच्याकडे काय झालं कळता ना? घेवा आस तसोले. माका सांगा, बाकीची घरं काय नाही असत आणि कोणच उपाशी राहणार नाही. आणि जी बाई स्वतःचं लगीन झालेला असताना अण्णां मागडा प्रेम प्रकरण करताना ती बाई कधी घोवाच्या आठवणीत उपाशी राहूची नाही. सरिता हळू बोल. मी काय करू तर सांगा ना मगे. आता काय ऐकणार नाही. अण्णा पण ऐकणार नाही.
आता कशी त्यांची वाट मोकळी झाली आहे ना. अण्णांनी तिची तिजोरी भरला नी आणि ही माऊली जेवणाचे डबे देता. सरिता डोके शांत ठेव. आता जरा पाटणकरांचा दिवस कार्य होईपर्यंत वाद नको. मला वाटतं नंतर सगळं व्यवस्थित होईल. डोका शांतच ठेवतोय मी. जा होयत ना आता बघत राहतोय. पण मी सांगून ठेवतोय या काही व्यवस्थित होणाऱ्यातला नाही असता. कमलाकर पाटणकरांच्या मृत्यूची चौकशी करायला आलोय. या आत या. या. अगं बाई पोलीस. बस. हो. कुमुदिनी अगं काय प्रकार आहे हा सगळा? हे बघा, घाबरण्याचं काही कारण नाही. यांच्याकडून काही प्रश्नांची उत्तर अपेक्षित आहेत आम्हाला. पण तुम्ही उभे का? बसा ना. मॅडम तुम्ही पण बसा. बस. नाही असू देत. बरं, आपण या माझ्या नणंद, यांची मोठी बहीण, मुंबईला असतात. कमलाकर कधी आत्महत्या करेल असं वाटलं सुद्धा नव्हतं. तुम्ही इथं यायचं कारण? सुषमाला घेऊन आले. ही कमलाकर पाटणकरांची मुलगी. हो, आमची मुलगी काही दिवसांसाठी आत्याकडे गेली होती. हिला आणायला मुंबईला जातो असं सांगितलं, पण आलाच नाही. या म्हणतात ते खरं आहे का? हो. बर, पण मुंबईला जातो असं खोटं कारण का सांगितलं मिस्टर पाटणकरांनी? म्हणजे घरात काही वाद? नाही. मग कोणाशी भांडण वगैरे, वैर? अहो, कुणाच्याच वाटेला नाही जायचं माझा भाऊ. आपलं घर आणि आपण. बरं, त्यांच्या ऑफिस मधल्या कामाविषयी काही बोलणं व्हायचं का तुमच्याशी? नाही, कामावरून कधीच काही चर्चा नाही व्हायची. काय ना, त्यांच्या डेड बॉडी सोबत खूप सारे पैसे सापडले. पण पैशांचा आणि मृत्यूचा काय संबंध? आहे ना, संबंध स्पष्ट आहे. कशावरून पाटणकरांनी लाच घेतली नसेल? अहो साहेब, काय बोलताय तुम्ही? तुम्ही कुठेही चौकशी करा, कामाच्या बदल्यात यांनी कोणाकडनं 1.5 दमडी सुद्धा घेतली नाही. बरं, मग हे एवढे पैसे? अहो, ते कित्येक वर्ष साठवलेले पैसे आहेत. बर, काय ना, हे सगळे एवढे पैसे घेऊन उडी मारण्याचं कारण दारू? काय बोलताय? माझ्या भावाला साधं सुपारीचं सुद्धा व्यसन नव्हतं. पोस्टमॉर्टम मध्ये अल्कोहोल सापडले मॅडम. ज्या माणसाने कधी कुणाकडून लाच घेतली नाही त्याच्या डेड बॉडी सोबत पैसे सापडतात. आणि ज्या माणसाने कधी कुठलं व्यसन केलं नाही त्याच्या रक्तामध्ये अल्कोहोल सापडतं. हे जरा विचित्रच वाटतं नाही? साहेब, नक्की तुम्हाला काय म्हणायचंय? काय ना, हे एवढं सगळं असेल तर मग ही वरवर दिसणारी आत्महत्या नसून या मृत्यूमागे काही वेगळं कारणही असू शकतं. मग हे शोधणं तुमचं काम आहे ना, आणि तुम्ही शोधाच. आणि माझा विश्वास नाही की कमलाकर आत्महत्या करेल. मी हात जोडते, तुम्ही शोध लावा. हो, आमच्या परीने आम्ही आमचं काम पूर्ण करूच. येतो. चला, रणदेव. काय काय पाहावं लागतंय पोरीला.
यो डबो माईन पाठवलं ना सुषमासाठी. नाही नको. हो असा कसा, मी भरवते हा ते का. नको म्हटलं ना मी. बरं दे, मी देईन नंतर. ये तू. कुमुदिनी अगं, काय चाललंय हे सगळं? आता मलाही पोलिसांचं म्हणणं पटतंय. या गावात थांबणं आता खूप धोक्याचं आहे आणि हे असं लोकांकडनं डबे घेणंही चुकीचं आहे. सुषमाच्या भविष्याचा विचार कर आणि चल इथून. ताई, तुम्ही नका काळजी करू. सुषमाचं भविष्य मी इथेच घडवेन. काय बघता? आज काय तुमचं उपास तापास असा की काय? उपास तापास काय नाही, पण मग हे मेल्यानू लावा की तोंडात. लावा. होय लावतो. काय झाला? हा? अण्णा, शुद्धीवर आहे तोपर्यंत जरा बोलून घेऊया. काय बोलूचा? पाटणकर संदर्भात. त्याच्याबद्दल काय बोलणार? हा? गेलो तो, संपला सगळा त्याचा. आता त्याचा विषय बंद. पण पोलीस तो विषय बंद करणार नाहीत ना. पाटणकरान आत्महत्या केली. तसं दिसत असलं तरी त्याच्यामागे काहीतरी कारण असणार. मग हे शोधू दे की पोलिसांका, काय सापडणार नाही. कारण सापडलं तर तू अडकशील. होय अण्णा, त्यांच्याकडे तुझा जाण आहे ना होता. ते बाईन तोंड उघडल्यानंतर तसा काय करणार नाही. पण अण्णा, तू काळजी का नाही घेत? काय काळजी घेऊ कोई? आता जरा त्या पाटणकराकडे जायचं बंद कर. आता तर जाऊचा लागा. आधार देव. तू काय ऐकणाऱ्यातला नाहीस. अण्णा, काळजी घे. पाटणकराच्या मृत्यू संदर्भात एकही पुरावा ठेवू नकोस. एखादी जरी वस्तू असली तरी नष्ट करून टाक. अण्णा, नाही, काळजी करू नको. पोलिसांका काय सापडणार नाही. हे तू काय नुसता बघत बसणार आहेस की काय? होत आता. इलाच तुम्ही बाजूकराव, आहे काय झालं? अरे इले आणि सरळ मागल्या दारात गेले. हे सर काय असा यांचा माणसां धड काहीतरी बोलू खोया ना. ते कधी धड बोलतात असत काहीतरी. या अशा साध्या साध्या गोष्टींचा विचार करत राहिलीस कसा होईल? अरे पण
पडियेत कसली शोधाशोध करतात हा मी बघतोय. आहे त्यांना काय करूचा तर करू दे, तू मध्ये पडू नको. काय बिनसला हा काय कळणार नाही रे. तुला काय बोलले नाही ना, मग शांत राहू. त्यांना काय करूचा तर करू दे. नको त्या गोष्टी किती हात लावतास हा? अहो, काय वया तुमका. आहे अण्णा आत काहीतरी शोधतात. सगळं सामान खाली टाकलं निया. त्यांचा काय हरवला. इंदू गो इंदू. आहे थांब, तू ऐसरच थांब, मी बघतोय. अण्णा हात कापून टाकेन सगळ्यांचे. नको त्या वस्तू हात लावलास तर. अण्णा काय शोधता असता सांगा, आम्ही बघतो. काका सांगा पडियत कोण गेला होता. कोण नाही कोण जायतच असताना तुमका काय वया. दाब. पाटणकराच्या मृत्यू संदर्भात एकही पुरावा ठेवू नकोस. एखादी जरी वस्तू असली तरी नष्ट करून टाक. खैसलो एवढं खजिना दडवून ठेवला नाही ना काय माहिती. तरी त्या गप्र उगाच तमाशा नको. आता मी तमाशा करतोय आणि ते करतात तर काय हा? काय शोधतात देव जाणे. धरल्यानी असताना परत कोणीतरी त्यांका. छाया ए तू किती येईलस आहे सर सांग किती येईलस.